और बरोबर हमार मुंबई अखिल भारतीय मुंबई साहित्य सम्मेलन रो संयोजक मुख्य संयोजक शुक्ला सुखलाल भाऊ चौहान ये सत्कार धर्मसिंग भाऊ राठौड़ कर रो ये पालाईगुड़ा नगरी में हम जे मुंबई थी आमेलेचा हमारो आता मानपान सत्कार रो समारंभेरो कार्यक्रम पालाईगुड़ावाळ नगरीवाळ कर रे और बदले में हम पूरो मुंबई टीमे वडी थी अभिनंदन कराचा ये नगरी रो और बरोबर तांडा सामू चालो ही जे संकल्पना लेतानी आज खरोखरच शहरे माहिती हमने शेन पकडन तांडाम लारोच असो हमारो बिया एकनाथ बिया पवार यार भी सत्कार आता करे मारोच धरमसिंग भाऊ राठोडे वडी थी एकनाथ बिहार आणि धरमसिंग बिहार टाळी वाजत आणि स्वागत करो बिया आणि આપણે गोरमाटी समाजेनं एक आगळी वेगळी ओळख करान देवाळ आज महाराष्ट्रमच नव्हे तो हर एक राज्यमच नव्हे तो खरोखर सात समुंदर पार जेर आवाज घुमरोचा घुमच तारो आवाज रे गोरमाटी सारी जगेम रे ये गिदेरो आनंद जेलेरेचा आपण भेन साइन शेख वरो सत्कार हमार बहन अनिताबाई और समती फारूक का भी कर दो तो भाइयों या सोबतच नंदुभाई आपणेच माहूर तालुका रहिवासीच આપણે मेंढकी गामेर पण मुंबई शहरी गामे में शहरे में सामाजिक कार्य करे आबजो होत विवाह परिचय मेळावा લીધે તે तो नंदू भाऊर सुद्धा सत्कार आदरणीय धरमसिंग राठोड साहेब करी आसमावने विनंती करू છું आदरणीय रमेश भाऊ सुद्धा रमेश भाऊ सुद्धा मुंबई शहरे में कार्यरत छ आणि આપણે सामाजिक कार्य में सदा अग्रेसर रच उन्हें भी सत्कार आदरणीय धरमसिंग राठोड साहेब कर रहे छ मित्रों हे साहित्य सम्मेलनेर टीमे में ज्ञानसिंग जाधव भ्या हे सुद्धा सदैव अग्रेसर छ मग ओनेन सुद्धा विनंती करू छो तमार सत्कार स्वीकार करणो आपण धन्यवाद साहेब। तो मित्रों बेजा ऑल इंडिया बंजारा सेवा संघ सामुती 5वं अखिल भारतीय बंजारा साहित्य सम्मेलन आगामी काळे में मुंबई महानगरे में आयोजित करे में आयच आणि या साहित्य संमेलन मुख्य संयोजक करण आदरणीय सुखलाल चौहान साहेब हे जिम्मेदारी वटामेलेच आणि हम देखरेचा लारेर 500 मिनाती वो अतिशय वंदेर बिजी शेड्यूल माहिती पूरो भारतभर फरेर आणि समाजन संघटित करेर काम कर रेच साहेब तम हमार माहूर तालुका में आय आता आणि तमार विचार व्यक्त किदे ये तालुका रहिवासी या नाते मैं तमार स्वागत करू छू तसेच मित्र हो आणि तमार आभार पण व्यक्त करू छू आदरणीय आमदार हरिभाऊजी राठोड साहेब सदैव बंजारा समाजेर चळवळीमय किंवा ही चळवळ जिवंत रकाडेर काम व कररेचं आणि सदैव ओनेर अजेंडा पर या काही ना काही आपण समाजेर विषयरच साहेब खरोखासच पूर्ण देशेर देशव्यापी बंजारा समाजेर आपण नेतृत्व छा आपण ये तालुकामय आहे धरमसिंग राठोड साहेबर हस्ते आपण स्वागत स्वीकार किदे और बदल मग आपण भी आता आभार व्यक्त करू छू आणि एकनाथ पवार सरे बद्दल आपण थोडसे मग परिचय करून दुजू नागपुरेन जिल्हा परिषद शिक्षक करताना व काम करायचं वय अतिशय ओनेर कमीच आणि ओनेर एक कन्सेप्टचं तांडे सामू चालू अभियान व रबारेचं आदरणीय हरिभाऊ राठोड साहेब विधान परिषदेमध्ये भी एकनाथ पवार सरेर विषय वटायते आणि वर आपण प्रोसिडिंग इन भी नोंद संविधान भवनेर कामकाजे में तो आता कमी वय में
आवडा मोठं महान काम व कर्रेचक प्रत्येक व्यक्ती આપણે તાંડે સામું જાણો संघटितपणे तीन वतेर काही नागरी समस्या व ग्रामीण भागेरी व समस्या शासन दरबारी चढताणी जिल्हा परिषदे माहिती किंवा आमदार निधी खासदार निधी माहिती नागपूर जिल्हा अनेक तांडान एकनाथ भाऊ निधी मळान दिनेच गडचिरोली जिल्हा सदा व काम करायचं 5,49 लाख रुपया तांडान व निधी मळान दिनेच आज लगेच एकनाथ पवार सर तमार हमने अभिमान वाटच पण एक हमज कोणसी तो बी बिझी एर मै तमने वेळ कोणी दे सगळं हमें स्वतः गिल्टी फील हो करत एकनाथ भाऊ नेहमी तो तमार बी स्वागत છે તાલુકામાં અને મોને नेहमी कुछ एखादा माहूर तालुका मीटिंग रकाडा वगैरे वगैरे तो आगामी काळात हम काम करिया तमार सोबत आते बी तो तमार बी हम आता आभार व्यक्त करायचा नंदू भाऊ सुद्धा मुंबईमध्ये खूप आचो काम करत આપણે समाजर प्रत्येक चळवळीमध्ये अग्रेसर नंदू भाऊ तंबी आता आहे या तालुका समिती तमार बी मैं स्वागत करू છું ज्ञानसिंग जाधव भाऊ અને मन नेहमी कौतुक वाटच शाहीन शेख मॅडम एर मुस्लिम समाजेर छो साहेब पण 10,000 बंजारा गाना गामेलीच आज लगस 20,000 गाना गामेलीच ओनेर स्टुडिओ छ ओनेर बी स्वागत एम फारूक साहेबेर बी स्वागत खूप आज साथ दचो हाँ सर स्वागत कर रहे हो मैं माफी मांगू छू एम फारूक साहेबेन मैं बोलावू छू आता सन्मान पूर्वक धरमसिंग राठोड साहेबेन विनंती करू छू की एम फारूक साहेब आपण स्वागत करणं ओनेर जन्म जरी मुस्लिम समाजामध्ये हुए तो भी वो पूर्ण ओनेर जीवन आपण बंजारा समाज सर्व समर्पित करमेलेच खूप आचो काम आपण समाज सर्व कररेच 20 वर्षे ती आपण समाजेर चळवळीमध्ये आणि एक संगीत क्षेत्रामध्ये वो काम कररेच मग ओनेन बी धन्यवाद दूचू होत बरोबर रमेश भाऊ आपण सुद्धा मुंबई माहिती आता आहे आपण वेळ दिने मग आपण बी तालुका समिती आता आभार व्यक्त करू छु होय रे काही नंदू बाय हाँ तसेच मित्र आदरणीय सुमित भाऊ येनेन मालम वेता वेता वो आपण सबेर स्वागतेर तयारी किदे આપણે सर्व वेळ दिने આપણે सोबत आज पूर्ण दन व देरेच मग ये AIBSS जे साहित्य संमेलन टीम वर समितीમાં આપણે स्वागत करू છું प्रमोद भाऊ छ भाऊ हाँ संदीप राठोड आपण सबेर आभार व्यक्त करू છું आणि ये स्वागतेर कार्यक्रम आता संपको हानु जाहीर करू છું आदरणीय धरमसिंग राठोड साहेबन सुद्धा मग आभार व्यक्त करू છું साहेब तमार बी तम वेळ दिने सबेर स्वागत किदे आणि आयजे काळेमध्ये आपण ऑल इंडिया बंजारा सेवा संघ समिती जे साहित्य संमेलन वेरोच हे साहित्य संमेलन सुद्धा आपण खूप आचो योगदान दियो आपण वेळ दियो साहित्य संमेलन हजर रियो प्रचार प्रसार सारू सुद्धा आपण तमारो वेळ लिया आणि वो टाइम तम सहकार्य करियो ये साहित्य संमेलन टीमेन आसम हात अपेक्षा व्यक्त करू છું आणि तमार समितीમાં आदरणीय सुखी भाऊन आश्वासित करू છું કે ये तालुकाમાં सुमित भाऊ आदरणीय धरमसिंग राठोड साहेब हम सब भळन तमने सोबत काम करिया धन्यवाद जय सेवालाल क्या बात है चलो गौतम बापरे आप तो अरे इतना क्या हो गया हमारा काही ताई तुला तो कोणी आहे अरे समजा हमारो चल हां मस्त भारत देश आहे भारत मस्त आहे हां सब कोणी की ताईचा पण गाय 12 नाक दो गए होगे हां कैसे कमाते बेचती हां कोणी असं बांधले कोणी असं चालतं नाही ओके लाईट नंदू आ जाओ तो बढ़िया से हाँ ठीक तो अभी घाट आओगी दादी अभी साहित्य तुम्हें उजागर करोगे ऑपरेशन अच्छा तुमने खोल की तो अपना दवाखाना में ना मोटो ऑपरेशन हो बोल बोल नहीं बेचे भारत बेचन बतून बिचारा फूल क्या है तुम हां बोल अरे वाह ये समझे था हमारो हां सब बापू अरे वाह अरे नंदू बेचे मन भेटले बापू बेटो बेटा चल अबे नहीं अब सध्या बेसो नहीं लाइट से सब मार देने भारत ला चलो आओ पूरी टीम चलो पार मोठं न्यायाधीश म्हणतो
તમને દીધું ને પુસ્તક ભાઈ सन्माननीय आमदार हरिभाऊजी राठोड और बंजारा साहित्य 5वें साहित्य संमेलन संयोजक मुख्य संयोजक शुक्लाजी चव्हाण आदरणीय धर्मजी राठोड साहित्यिक वेदनाकार अपन से साहित्य रसिक कला प्रेमी भाइयों अपना नाम तो लिखो है मैंने गोर बंजारा साहित्य सम्मेलन पहलो साहित्य सम्मेलन एक उंबरखेडे हम घडायला लाए थे 2019 महीने पहलो साहित्य सम्मेलन हाई स्वागत अध्यक्ष हरिभाऊ राठौड़ हमने मदद भी की हो अब और बाद आज से हालते में अपंग हुए और बाद में भी एक अपने योग आया हो खरोखर तांडा जीवन जगे वाले साहित्यिक है ना एक शेतकरी ना आदरणीय शुक्लाजी चव्हाण साहित्य संमेलन संयोजक एक तांडे ना शेतकरी ने एक न्यायाधीन हो तांडे एक बहुमान मन जो बहुमान मळो ई मारो स्वतःरो बहुमान छे ई वन जरा वैचारिक गुणतीर भी एक परिचय है और बाद में सवारे जो तांडा जीवन जगह साहित्यिक छे जरा लकड़ी ने एक काम नको तुम्हारी ई खूप मोठो एक फायदा आपने एवढी खुर्चीला एक हरिभाऊजी मानवीय आपण जो गोरबोली भाषा जो सर्वे हो जागतिक सर्वे ओमाई 700 भाषापैकी 780 भाषापैकी ये 5 दशके में 5 दशके में जवळ 400 भाषा नष्ट वेवाळीचं ही कालेलो रिपोर्टचं की जर आपण सामने समजा तो डिलीने एक थरका पावायचं गोरबोली भाषा जर मरगी तो संस्कृती भी नायनाट जाए संस्कृती नायनाट जर वे जाए तो गोरमाटीवर डायनासोर भी वेळ लागेवा थी जागतिक रिपोर्ट आजी 100,000 भाषापैकी ये आयवाळे 20 दशके माई जवळजवळ 300 भाषा मरेवाळीचं आणि वो मरेवाळी जो भाषा माई जर गोरबोली भाषावर जर पहिला नंबर लागी समजा तो खर खतरनाक बातमी होता अशा परिस्थिती माई 5वं गोरबंजारा साहित्य संमेलन आता मुंबई नगर होतं ही खूप घणं आनंदी वाटतं मार सारे आयुष्याला केम चलो गोरबोली भाषावर मग दावा करतो गोरबोली भाषा ही बोलीची ही भाषा मग दावा बी करू तू आणि मार साहित्यकार कुछ विषयचं मार भाषणाचा विषय रेवा समजा साहित्यमय गोरबोली साहित्यमय बोली भाषा चाले नहीं ये मतप्रवाह है ना गोरबोली भाषा अभिव्यक्ति एक आव्हान मैं आजच्या लोकून भी आव्हान करी मिळतो भारतीय मायरो आपल्या लोकसाहित्यानं फोकलोर के मिळतं फोकलोर एक गाळीच मग भारतीय मारे पेलो म्हण काय तू मग कोणी करो ही काल पण मार्कन विद्यापीठ लोक आहे ते तिरुपती बालाजी तुम पेले म्हण काय तू लोक फोकलोर टीका करे हो फोकलोर ही गाळीच ये भी अपन खंडन काढा हमार गोरबोली भाषा ही भाषा तर बोली चाहिए आणि जो बोली समजा भाषा बोली बोली से भाषान गती लागे थी बोली ये भी ध्वनि साधन च अंगाड़ी ध्वनि साधन पत बोली वो भी अपन खंडन काढा हमार बोली दाव दाव करवा छू भारतीय में जतरी भी भाषा था गोरबोली भाषानं 23 अलंकार 9 रस आणि 9 रसेर जो समजा स्थायी भावचं हमार गोरबोली भाषांचं 3 सौंदर्य स्थळ हे म्हणजे भाषिक दृष्टिकोन ती गोरबोली भाषा ही परिपूर्णता बोलीची भाषाच मग दावा करावं तू एवढा मोठं शान चालतं संधी देतम ही शुक्ला चव्हाण साहेब सांगते मानव संधी मुळी भाई म्हणजे मार बडाई छे ही बडाई म्हणजे गोरबोली भाषाने एक म्हणजे भविष्यावर एक नांदीची ही साहित्य संघ वाहत मग दावा बी करावं गोरबोली भाषा बोलवा 50 पेजेसवर भाषणचं वारो आता आपण आवाज आहे हरिभाऊनी मालमचं मग दावा कर म्हणतो साहित्य सभेनं तो विमुक्त जो समजा विमुक्ती आयडेंटिटी આપણે ગાયબ વિમુક્ત આઈડેન્ટિટી આપણે જો સમજા ગોરબોલી ભાષા પર પરિણામ કરો ये मानव वंश शास्त्रीय संशोधन जतळ आपण તમને हमने सन्मानित बघावनी पोतळ हमार बोली भाषा धोको देवा बोली भाषा जर बसार भी आपने ना तो आपने ना तांडे सामू चालू जो हमारे साहित्यिक एक योजना घणा आतो तू आणि हमारा शुक्लाल चव्हाण साहेब भी पेलो म्हणजे पेलो साहित्य संमेलन म्हणजे 5वें साहित्य संमेलन अध्यक्षपद મને તાંડે દિનોસ ભાઈ ઈ મને કોની દિનોસ તાંડે મળો
तांडे सही अब તમને ગતિ લાગે વાળા છે તમે ધ્યાને રખાડો બોલી ભાષા રો સંસ્કૃતિ રો ये तांडे सही से माहिती નથી तांडे समूह चलो अभियान आणि तांडू तुम्हाला मेन राहता તમે જતો તાંડે કન કર્યો વાળ છે તમારે રાજકીય કરો તો કુર્સી હારી તો સામાજિક કરો તો કઈ રહ્યો તાંડે સही આપણે આપ ગતિ લાગે વાળા છે અને બોલબોલી ભાષા અને આપણો વાંગમય આજ મને બી કોની કાઢો આપણે याडी जो गीत बोल मिळतो वर अर्थ सदा आपल्याला लाभे नाही मैं एकलो काढतो आपण समजा ओमध्ये આપણે सिद्ध करू का आपण हमारी बोली છે ही भाषा છે मातम मार घर आहे मग तुम्हाला स्वागत करू हम शाब्दिक आणि पुन्हा तुम्हाला आभार बी मानतो मग अनाडी हरिभाऊ राठोडे सत्कार करू एक मिनिट बापू लांबडी बापू हा समार सत्कार आंगड्या भाऊ राहतील ते आमेलेचे संयोजक आणि हरिभाऊ समार खास हा छनी छनी उरलेला सोबत केला एवढी रू एवढी लेलो काही लारती उभर जा काही लारती उभरो काही लारती उभरो लारती जागाच नाही जिल्हा परिषद मेंबर काही लारती उभरो कोणी उडीला जा खूप मोठा अर्थ जय शिवालाल जय गोर मैं नंदूभाऊ पवार अखिल भारतीय गोर बंजारा साहित्य संमेलन मुंबई रो प्रवक्ता आणि प्रमुख प्रसिद्धी प्रमुख ये नाते ती आणि मार सोबत हमार मुंबई ती जे मुंबई में आवडा मोठो गोरूरो आपणो साहित्य संमेलन वेरोच वो साहित्य संमेलन रंग रूप देवाळो हमारो मित्र आणि मुख्य संयोजक सुखलाल भाऊ चव्हाण हे मुंबई ती यात्रा माई छे काय जेर खरोखर हमारे किनवट तालुकारो आदर्शच कोणी तो महाराष्ट्रीयच कोणी तो भारतीय माई साहित्यिक केनकचा आणि वो साहित्यिकेन जे आजचो साहित्यिक दर्जा देमेलोच वर रंगरूप लगाताणी आणि हमार बहन वन खरोखर आयुष्यम जे खरोखर पगे पगे माई जे मदत करमेलीच वर जीवनेर स्वप्न हमार बहन वो अपने भीमणीपुत्र बापूरो सत्कार करे सारू हम मुंबई ती आयचा आणि वर जे अध्यक्षपदेर निवड होईचं मुंबई माई वर खास करताणी आज हरिभाऊ राठोडेनं हमजना फोन किदे आमदार साहेबांना जनाछेनी काही केन लगो आवडा मोठो सत्कार तम करेन जारे चोक लागो आणि ओमाई हरिभाऊ राठोडनं रेणोक लागो इतो वेस सके निक लागो करता आणि हरिभाऊ राठोड सुद्धावर सत्कार करे सारू मुंबई ती आता आयचं तो मा हरिभाऊ राठोडेनं आणि सुखलाल चव्हाण साहेबांना विनंती करूचू की आपण छेनी काही गोरूर धाटी गोरूर संस्कृती और हिसाबे ती आपण बापूर छेनी काही मोहन बापूर सत्कार करणं गोरूर आपण आमदार खासदार या आपण सत्कारचं आणि खरोखर 12 कोटी जनतारो नायक आपण वो जनता वडी तिचेनी काय वंदूर सत्कार का करायचं सेवालाल महाराज की जय सेवालाल महाराज की जय जय तपस्वी रामराव महाराज की और तालुकारो युवा नेतृत्व वंदूर सामती सुमित भाऊ सामती बापू रोज हे काही सत्कार करे मारोच
भाऊ रातडेरो सत्कार भीमणीपुत्र मोहन बापू करोच भीमनी पुत्र एनेरो शेरवडी थी भयंकर उत्साह पूर्वक ये वनेर तांडेब वनेर घर सत्कार वेरोच आणि देशमायर करोडो करोडो लोक समिति ये जो 2018 साहित्य सम्मेलन वेरोच अखिल भारतीय साहित्य बंजारा साहित्य सम्मेलन वनेरो अध्यक्ष वने अध्यक्ष नेमणूक म्हणजे खरे अर्थे ती एक साहित्यिक न्याय मागो असं वाटतं तांडे न्याय मागो तो आज ये ठिकाणी मग दिवात घेऊ ई गाम जो छे गाम ई घर ई तांडो भीमनी पुत्र एरमा आजी ती कोण संबंध छे 1990 संबंध आणि म्हणतो वाटायचं की 27-28 वर्ष संबंध 30 वर्ष म्हणजे एक 3 पिढी निर्माण होगी अभी जो नवीन पिढी छे तो काही मालूम छे ये तांडे में जसो लारे बैराम बिहार घर आणि ये तांडे में घणी मोटी मोटी चर्चा हम वक्ते स्वप्नवत म्हणजे तमें वाटे भी कोनी कि ये शब्द में जादू हम देखे और लिखाने में ताकत देखे और जरा एक प्रतिभावान लेखक अपने समाज ये जाणीव पदोपदी वेरी थी हम भी कोई खूब पिसावा न रहा तो हमें वाटा कि ये मनक्याने मदद करें चाहो वो वक्त भी मैं नौकरी करतो तो असं काही है न रहा पण तरी वो वक्त पर एक पुस्तक काढे ना जो पुस्तक पहिलो कदाचित वर अर्पण पत्रिका सुद्धा मना अर्पण करमेले पुस्तक जेथी एक फार ऐतिहासिक संबंध है हमारो आणि जो मारो एक स्वप्न समझो म्हणजे ये करो जे साहित्य सम्मेलन बदले ऑर्डर करावं अध्यक्ष तो ये सुखलाल बिया करना काही दरखाचे मन तो करेवा मनक्याचार्याचं आणि कारण मैं आज समारंभ में खास कर उपस्थित छू અને માર મને જો ઈચ્છા છે શુક્લા રો છો કોઈ રો તમારે से माध्यमे थी नाम केरी दे दो था परंतु हमारे एक ऋणानुबंध हमारे घरे हमारे तई थी हमारे संबंध अच्छे हमारे घर आणो जाणो सारी बात है एक नवीन उभारी मिली हमने ना आणि खूब आनंद मनवेरो छ आणि भगवान परमेश्वर वने नाजी वने जो साहित्य सम्मेलन होतानी वने तब्येत ठाठा रेचाणो असं आपण करोडो करोडो वतीथी में भगवान परमेश्वर संत सेवा भायकन में प्रार्थना करूँ छू निश्चितच वनेर भाषण वनेर एकंदरीत वनेर जो साहित्य फरण एक उजाळा मिळ्यो वो लखे जो पुस्तकेन आपण फरण प्रकाशित कर्या जास्तीत जास्त तांडे में जायन चाहो छ आणि तांडे सामू चालो ये अभियानेरो जो पुरस्कर्ता एकनाथ पवार भैया भी आता मेलो छ ओनेर कल्पना एनेर कल्पना मार कल्पना तमार शेर कल्पना आपण शेर कल्पना एकच छ एने कुकरण आपण मुंड्यांगले जावचा समाजन खूप मुंड्यांगले जावचा हीच फक्त प्रश्न छ असे प्रतिभावान म्हणजे लेखकेर माध्यमेथी नानकीच वात छे नहीं और एक एक वाक्य था वाँच्यो तो कहीं कहीं मन भी प्रश्न पड़ जाओ एक वाक्य मन हरदाव कदाचित वन एक लीधो मन हृदय ने केरकन लीधो छू पण एक साहित्य आणि संस्कृती एक नानक्यासो वारसाक्रम कधी कधी उल्लेख करू छू ये समाज असो छ की रोतो रोतो गावचा आणि गावतो गावतो रोज आणि ओमाय घणो अर्थ छ वशे असे असे वाक्य उलगडा करेवाळो प्रतिभावंत साहित्यिक जेना आपण शेण बापूकाचा
एक बापू भी पदवी एक महात्मा गांधी ने मળી थी और बाद ये मળી थी केड़ी बनी तो वो बापू અને ખરોખર મને ગણતી લોકોને બાપુ બાપુ મોહન બાપુ તો એ फार મોટી વાત છે. ખૂબ આનંદ વેરો છે મને. મારી સામુતી મારા કુટુંબી સામુતી મારા કરોડો કરોડો એ જો અભિજાત સાહિત્યિક છે અને સચે સાહિત્યિક સામુતી ખૂબ ખૂબ અભિનંદન કરું છું. અને આગામી સાહિત્યના આગામી સાહિત્ય પરિષદ જો મુંબઈ વ્યવહાર છે એને બી ખૂબ મોટી શુભેચ્છા દઉં છું. ધન્યવાદ. જય સેવાલાલ. એ વેતો આપણો गोरुरो नायकडा आणि खरोखर एक गोरमाटी सारू अहोरात्र कत्रातरी वर्ष ಒಂದೂರು આયુષ્ય જીવણેર પૂરો કાળ આજ સમાજી સારું સમર્પિત કરેવાળો આપણો આદરણીય આદર્શ ખાસદાર અને આદર્શ આમદાર આપણો હરિભાઉ રાઠોડેર પ્રતિક્રિયા ઓર સાથોસાથ આ સાહિત્ય સંમેલનેર જે સંયોજક છે જે શુકલાલ ભાऊ चव्हाण म्हणून मग विनंती करू છું की आपण खरोखर आता मुंबईतील जे आमेलेचा तळमळ लेतानी व આપણે જે માથેમાં काही संकल्पना છે कसो कसो विचार છે वो संकल्पना तो आपण बापू मुंड्यांक मांड शका नहीं कारण वो आपण काही आपण साहित्यिक बी छे नहीं आणि कोई छे नहीं पण खरोखर તમારે જે संकल्पना છે बापूर यर चरणे मायचा आपण तो वर मुंड्याक आपण वो संकल्पना सादर करणं. जय सेवालाल. आज मार सौभाग्याचं की आज दी महारथी जे ये सत्कार समारंभ में આપણે ન ભેટ ભેગી છે એનોરી સાહિત્ય સંમેલન ખરી કહો તો એ સાહિત્ય સંમેલન મારા કાળી માત્ર એ સંબંધ છે પણ મને એક માલુમ છે की मार गोर बंदा मार गोर भाई प्रत्येक गोर भाई ये साहित्यिक वाटाचं पण कारण उनूर जन्मे ती तर मृत्यूलं उनूर जीवनेमय ये संगीतमय जीवन ये आपण गोर बंजारा समाज ये जगरोचं आणि ये अनु विचार करतो करतो एक 7-8 महिन्यापूर्वी एक असो मनेमय आयो की आज हरिभाऊ सारखे बरेचसे मोर्चा काढणा के बरेच ठिकाणी उपोषण केले अनेक कार्यकर्ता अनेक जे समाजप्रेमीचं जे अनेक प्रकारे आंदोलन केले उपोषण केले मोर्चा काढे आक्रोश केले पण एक वातेर मन थोडेसे खंत वाटे लागी की जर साहित्य रूपे माई साहित्य माध्यमेती एखादी क्लिप्स पिक्चर्स नाटक पुस्तक असे अनेक जे आपण मीडिया माध्यमेती जर ही साहित्य समाजेरे ग्रास रूटेनं एक निचलं स्तरे जर आपण पुचाय आणि वो जे साहित्य वो जे शिकाय वर फ्रूट भले आज कोणी मळ 25 वर्षां मळे 30 वर्षां मळे पण वो जे फ्रूट मळेवाळाचं वो एक कॉन्क्रीट मळे हनुमान असं वाटे लागो आणि वर बाबतीत मार चिंतन मग करेन सुरुवात केलो वर बरोबर हमारे निलेश भाऊ त्याची सुनील राठोड नीलू भाऊ आणि हमारा हर हुन्नरी कचुम हर हुन्नरी भाऊ असो नंदू भाऊ आणि इतर जे मार साथेम रेवाळेचं आणि कायम मार प्रोत्साहित करेवाळे असे संघटक ज्ञानसिंग भ्या रमेश आडे रमेश राठोड असे अनेक ये माध्यमेती मारती जुड़ गए आणि हम विचार करे लागे की बाबा ये असो काहीतरी पद्धत आपण करून देखा कारण काहींचं संघर्ष करणं प्रत्येकर हातेमरचं पण संघर्ष शेवटपर्यंत करणं ही केरी हातेमरे येणी कारण काय सिच्युएशन परिस्थिती फार वेगळे परिस्थिती बदलती जावचं तर मन हान वाटे लागो की हे साहित्य रूपे जर एखादी समजा आपण एक बाल कामगार प्रश्नाचं हे बाल कामगार जर आपण ठराविक काळेमाई ठराविक वेळेमाई म्हणून जे शिक्षणचं येर जे चालू रचं आणि ते एक दुसरी तिसरी पाचवी जायरनंतर वर माबाप वो शिक्षण म्हणून जाऊन छडा नाकच का की स्वतः उदर भरे करता वो म्हणून निंदेनं रोपणीनं असे अनेक ठिकाणी ले जावचं आणि म्हणून अत्याचार करायचं शैक्षणिक अत्याचार करायचं जेणे करता येईन वो समाजेर फार मोठो घालाचं समाजेर फार मोठं नुकसानचं मन ही वाटो की वो बापेने जर साहित्य रूपेम जर आपण म्हणून काहीतरी शिकाय की बाबा ही तार संविधानिक हक्कचं की ये संविधानिक हक्के माहीत तो न तार सपचारेतून शिकायचं मोठं करेचं एक सामाजिक बांधिलकीचं ही जतेलंग आपण म्हणून शिकाते कोणी तर ये माध्यमेती जर शिकाय तो नक्कीच
शैक्षणिक क्षेत्र में सुद्धा आपण फार मोठी भरभराटी कर सकाचा. वशे अनेक ऊस तोड कामगारचं आज म्हणजे अशी परिस्थितीचं बेट बिगारेर जी परिस्थितीचं ये ऊसतोड कामगार सहन कर रोज. कारण काहीच की जे दादा ऊस तोडतो तो वर बाप बी ऊस तोडतो वर पोतोही ऊस तोडतो. म्हणजे ही बेट बिगार परिस्थितीचं का आपण म्हणून वाटे लागोचं की बाबा ओनूर बी काही नैतिक अधिकारचं समाजावर प्रती आपण बी एक नैतिक अधिकारचं की म्हणून काही पद्धती आपण कुणसो म्हणून न्यूट्रिशन म्हणून कुणशे पद्धती खानपान येईल करेन लागायचं व्यसन म्हणून ती जे व्यसनही वेगायचं कारण म्हणून दुसरं काहीच हिचा आज देखरेचं की आज परिस्थिती अशी विचित्र वेगळीच की परभाती आदमी उठच आणि दनभर काम करायचं सांज बघत दारू पिता येईल माइंड लॉक करता येईल सोजावाचं दुसरे दन वन काही मालमशीचा जगेम काही चालवायचं काही परिस्थितीचं समाजेर काही व्यथाचं ये म्हणून कल्पना आहे देईनी कारण वर कारणचं की पॉलिटिक्स काही ठिकाणी जे करायचं की ज्या ठिकाणी जे कोरी कार्य जे आजूबाजून गामचं म्हणून मातोच चाले देईनी म्हणून विकासच भे देईनी असे काहीतरी लोकांना आपण साहित्य पुचाणू आज गर्भवती अवस्थामाई जे महिला वर्गाचं म्हणून प्रॉपर काही प्रोटीन्स मर्डर कोणी काही न्यूट्रिशन मर्डर कोणी तर मला स्वतः मला असं वाटायचं की जर समजा वशी टाइमेन जर येऊन असो न्यूट्रिशन असो पोषक वातावरण जर मळ जाय तर जे सपूत पैदा हुए सपूत मन सेवालाल रुपये में ये अपने न जरूर दिखाय वर करता ओनूर न्यूट्रिशन ओनूर संविधानिक हक्क काहीच बाई करता येईल तमार काही हक्काचं तमेन काही सरकारी दरबारी जे तमेन काही सुविधाचं तमेन मर्डरचं कोणी ही सुद्धा देकेरो दकाळेरो काम ये साहित्यर मार्फत येते म्हणून करूया आपण असं मनोदय वाटायचं आणि आपण जास्तीत जास्त प्रमाणे मग साहित्य निर्माण करेरो. बरेचसे साहित्यिक असेच की ओनूर धाव खूप सारी पुस्तक लकायचं सर खूप सारी पुस्तक लकायचं पण ओनूर धाव वेचेरो किंवा काही करेरो ओनूर धाव असं साधन उपलब्ध छीचा आज बॅगे में मोठे मोठे साहित्यिक बॅगे में लेता पुस्तक फर रहायचं आणि बोल रहायचं की मग 5 पुस्तक लको 10 पुस्तक लको पण म्हणून मार्केट अवेलेबल छीचा तर ये माध्यम ते आपण म्हणून स्टॉल्स उपलब्ध कर सकाचा जेणे करता जत्रा यार भरभराट हुई वत्रा ठिकाणी वर माध्यम ते एक गोर भाषान जर संवर्धन आणि सर्व संविधानिक दर्जा मळगो तर अनेक ठिकाणी जर स्टॉल्स उपलब्ध हे तो अनेक साहित्यकार निर्माण हुई नवनिर्वाचित नवनवीन जे साहित्यिक म्हणून फक्त मुडांग काही देकारो कोणीचा अंधारो दिकारोचं मार्केट छीचा काही छीचा म्हणून कोई प्रोत्साहित करे छीचा म्हणून कोई पुरस्कारित करेवाळे कोई छीचा और करता म्हणून लेखणीचं हुशारचं सेवातचं पण वो प्रदर्शित कर सकरे कोणीचं कारण डिस्प्ले फार महत्त्वाचं कारण डिस्प्ले जर जगेमध्ये डिस्प्ले करेर हुए तर तमेन मीडियार साथ लागायचं तमेन इतर जे वातावरण निर्मिती लागायचं वो फार महत्त्वाचं कारण वर करता असो काहीतरी वातावरण निर्मिती हे जाव की साहित्यिक अनेक साहित्यिक तयार हे जाव दुसरं अनेक आपणे शूरवीर हेन चले घ्यायचं वर इतिहास असो परिपक्व मन कधी धिकारो कोणीचं की वो इतिहास सुद्धा लकेरो म्हणून एनकरेज करेरो काम हे साहित्यिकेन आपण करेरोचं म्हणून करता जे मटेरियल लागिय जे म्हणून कधी कधी काही अवेलेबल नाही हे कोणशी तरी ग्रंथालय में ते म्हणून लागरो हे कधीतरी कोणी कधी मर्डरो कोणी हे तो उपलब्ध करेर काय काम ये साहित्य सम्मेलन जत्रा हमार संघटकचं ये म्हणून करता कन्हाई तत्परते ते काम करता येईल उपलब्ध करेर काम करिए कारण काहींचं की जतेलंग तम कुणचं तुम्हारा अस्तित्व कुणचं ये तमेनच मालूम पडे नाही तर आपण समाजन के कोणी सकते की मग ये राजार पुत्र चून ये राजार वंशज चू तम कॉन्क्रीट आपण के सके नाही आपण किंवा ये हम राजा भोजर येचा वंशजचा हम ये वंशजचा तर वसो कॉन्क्रीट तुम्हारा इतिहास भले लखणू ही फार गरजेर वेगोचं कारण काही ठिकाणी हानू वाटरोचं की काही लोक हायजॅक करले त्याचं कि जे गोरेर रक्तेर जे राजा होते थे जो शूरवीर रहते थे वो आज के लागे कि हम मारवाड़ी रहते थे या हमार मारवाड़ी रहते तो हमार राजपूत रहतो तो हाँ म्हणजे असे वो वेट लिहिण्याचं कारण काहीच की आपण कधीतरी अपुरं पडगोचं कधीतरी आपण लिखित स्वरूपे लाय कोणीचं आज मौखिक ज्ञान आता तांडे पडोचं की वो तांडे माहिती भार काढेवाळो कोण म्हणून मौखिक ज्ञान जतलंग तम भार ला कोणी सकते वजाळेम ला कोणी सकते वो दे कोणी सकते वतलंग कॉन्क्रिटीकरण आहे नाही वन परिपक्वता आहे नाही वर करता ही सुद्धा मौखिक ज्ञान आपण असं विचार करायचं की मौखिक ज्ञान वो संग्रहित करता येईल आणि वो रकाडेरो कारण एक वात अशीच की प्रत्येक वाते बापूर काही वात मग सामळू काही गाळी होती ती जी गाळी दाचा आपण वर विश्लेषण करता येईल आता जबरदस्त विश्लेषण करे हमार तो मातेर भारतचं तर मारा अनुचं की आज जे संकल्पनाचं आपण तांडे जाऊन जावा
ही जे एकनाथ भाऊ जे संकल्पनाचं वोच माध्यम येते वोच येते आपण ही तांडेमाई जाता आणि एक तांडेन काहीतरी फार मोठं महत्त्व देरो की जगेमाई चिंचखेड काहीचं माहूर काहीचं बुलढाणा काहीचं किंवा आता नांदेड जिल्हा काहीचं ही जगेमाई ही दिखायचं आहे की एक चिंचखेड येते रो जे महान साहित्यिक मोहनजी नाईक की बा ये असं एक तांडे माहिती हे होतं पण तांडे संकल्पना आपण नाव की नाही आता तांडे माहिती आपली जे इच्छाचं की बा आपण तांडे जाऊन जावा तर ये तांडे माहिती आपण एवढा मोठा आहे करतं ते जेव्हा जना आपण ये स्मरणिका किंवा इस टोटल ग्लोबलाइजेशन हुई है वो टाइम में ना म्हणजे वो केणू कोणी पड्यावळो की आपण हमारा गुणाजी हमारा मोहन गुणाजी नाईक आता मोठं साहित्यिक येतो तो किंवा काय येतो तो येर पूर्ण डाटाचं आपण आज कलेक्शन करता येईन आपण कर सकाचा सारे वाती कर सकाचा वर करता फक्त समाजेनं एक वेणू समाजे मग अनेक संघटनचं ऊ सुद्धा एक वेताळीन एकच मंचे पण हे माध्यम येते की एक प्रत्येक आदमीनं गरज हिकीचं आज फक्त प्रबोधन आहे कारण समाज आता आपण स्वाभिमानीचं आपण समाजेनं सेवार गरज हीच असं भाऊ फक्त म्हणून प्रबोधन गरजचं कारण जते लंग म्हणून प्रबोधन आपण किती अच्छे तरह की समाज घणोच भोळोचं घणोच सरळचं फक्त म्हणून ऊ जे मार्ग दाखवायचं ऊ काम हे साहित्य मार्फत ते आपण करेर जास्तीत जास्त प्रयत्नाचं आणि मन वाटायचं की ही काही साहित्य संमेलन मग मुख्य संयोजकचं करून कोणी सारीच लोक यार संयोजकचं सारीच लोक यार एक घटकचं कारण काहींचं एक प्रेरणा आपण धावचं आणि बापू सरी को अतरा मोठो म्हणजे नाम सुद्धा लेर हमार तो लायकीची खरी म्हणजे कारण अतरा विद्वत्ता इनूर धावचं अतरी व्यापकताचं उनूर प्रत्येक EMI अलंकारिक भाषा उनुरी म्हणजे ही कल्पनाशक्तीर भारचं मग तो साहित्यिकची पण मन हान वाटायला लागो की जर असं साहित्यिक आपण एक सोहळा आपण किती अनेक साहित्यिक आपण एकत्र जमाय तो एक अच्छे प्रकारे मार्ग दकाळेवारो कारण काहीचं की 100 बका 1 लका एकदा लको हो तम 100 बग दिने तरी चालले पण एकदा लको हे आदमी वो कधी पुरायनी आणि वो अक्षर रच पेपर्स से लको हो पेपर्स मन वाटायचं की पेपर्स केनी सोय देनी वो आज न सवार तुम्हाला टेबले पाहता येईल तर मी दक्कचं की भाई ही वाच आज जरी वाचन संस्कृती थोडीशी कम वेगळी आहे पण म्हणजे सांभळेर शक्ती आप बडगीचं कोणसो तरी एक बडगोच सांभळचं देखेर बाबतीत म्हणजे साहित्यिक असे पद्धती कारण काय ई पेपर्स वेगळे ई हे आप सारी पाई मॉडिफिकेशन हेरो होता आपण पण वो पद्धतीने मॉडिफिकेशन करा प्रत्येक वातेर विश्लेषण करा प्रत्येक संस्कार तुम्हाला जन्मे तिथे मरणेला प्रत्येक संस्कार जळवाकूर धकावचं काही सातवदन कुकर काही व्हायचं वर गीत कुणशेचं ही सारी संकलन करण आपण जास्तीत जास्त स्मरणिका माही तुम्हाला वेबसाईट आहे ही करेर प्रयत्नाचं की जेणे करता ही अक्षर कधी भी फ्युचर में 100 वर्ष 150 वर्ष बाजत भी तम देखे तो पूर्ण संस्कृती आपण मालूम पडी जाय आणि स्मरणिका बी असो उद्देश स्मरणिका बी भाऊ अशी तयार करायचं की वो स्मरणिका प्रत्येक घरेमध्ये संग्रहित व्हाय सकीय कारण स्मरणिका म्हणजे फक्त काम वेगो आणि वदने एक हाई वेगो आणि आपण कर नाके हानू कोणी की वो स्मरणिका कायमस्वरूपी आपण प्रत्येक जागा वो आपण एक मार्गदर्शक करता येईन आपण अवेलेबल रही हानू हमारी इच्छाचं आणि वो करेर फक्त बापू हमें खरीच आशीर्वाद मन पहिले दनी ते देमेलोचं आणि आब बनून आशीर्वाद असो मळगोचं की मन वाटायचं की आबूजी जास्त झोरू पारोचं मन हे काम करेन आणि हे काम करेन जे हमार खरी म्हणजे खूपच कारण कायचं जर तुम्हाला 7 व्य तर कुणसं बी काम एक साथ वच कारण हे 7 जे मर्डरीचं प्रत्येक जागेती ही अत्री अतुलनीयचं की वो माई वर मग भाषा माई वर ऐकून कर सकतो कारण स्वतः मने माहिती ही वातं निकल रहीचं की भाई काहीतरी करीचं आहे तर ये माध्यमेतीचं सारी सहकार्य हमार सारी टीमेन मळ रही है तर हम नक्कीच ऑल इंडिया सेवा संघ बॅनर हेठ ऑल इंडिया बंजारा सेवा ऑल इंडिया गोर बंजारा साहित्य संमेलन 5 मुंबई जे लेरेचा वो अतिशय अच्छे प्रकारे लिया केरीही यानं तडाखून जाय देवाळे विश्वासेनं असो हम जास्तीत जास्त प्रयत्न कर्या फक्त मग सारी जे गोर बांधवचं पूर्ण भारतवर्षर गोर बांधवचं मन सारीनं विनंतीचं की ये वातेनं तम प्रत्येक व्यक्ती संघटक सो प्रत्येक व्यक्ती संकलन करेवाळायचो तो तम सारी साथ देव अशी मग याडी जगदंबानं आणि शेवालाल सरनी प्रार्थना करूचू आणि जय शेवालाल.
आबा આપણો એક માહોર તાલુકાનો જે ખરોખરજ નાઈક ઘરાણે માહિતી અમારો આદરણીય બંડુ નાઈક ભિયાસુદા આત્રામાઈ એક ઝડપીમાઈ જિલ્લા પરિષદેમાં પણ તાકત વતાતાણી જે ખરોખર આજ ગોરમાટીને એક ન્યાય દે સારું આત ખરોખર તળેગાળે માહિતી કામ કરવો છે તાંડા સંકલ્પના કામ કરવો છે ઓર विचार करूये और साहित्य संमेलन बदले में आणि और खरोखर जीवण्यार हाय कायच और आंगड्याम छेनी काय हमार अखिल भारतीय बंजारा साहित्य संमेलन कोर कमिटी रो जे माहूर तालुकारोच आपण सदस्य अरविंद भाऊ मैं एंदून विनंती करू छू की आपण और बदले में थोडशे मार्गदर्शन करणं. तो भाइयों सभेन जय सेवालाल. तो ये साहित्य संमेलनेर संदर्भे में जना આપણે બાપુર પરવાનગી લેર जना લીગલ ઓનેર નામ જાહેર કરેર સંમેલનેર अध्यक्ष करन तो जना मना AIBSS समती आदेश आये तो तम बापून जातानी भेटो जना मग योगायोग बापूर परवानगी लेन आता आये तो याडीर जना आदरणीय बंडूजी नाईक साहेब माजी जिल्हा परिषद सदस्य छ आणि भाऊजी बदले में जर केरवे तो वो सामाजिक क्षेत्र में खूप आचो काम करायचं बंडूजी नाईक म्हणजे आपणे समाजेर जे चळवळ छ आता केरी न्याय नसाब रेद तो शेरांग लोक बंडूजी नाईक याने आठवण करायचं मरण धरण तीज त्योहार सण समारंभ तो हर क्षेत्र में ओनेर आपणे समाजेर जडण घडणे में खूप आचो योगदान छ जनाव मन चार वात केते आगामी साहित्य संमेलनेर संदर्भे में और स्वरूप वगैरह कसो रेणू कुणसे विषय वर में आपण हाईलाइट करेन चावच तो जना में भावजीन को तो भावजी ये संदर्भे में हम तमने भेटिया तमार भी वेळोवेळी हम मार्गदर्शन लिया आणि तम जे काही सूचना करू और आपण ये साहित्य संमेलन में अंतर्भाव कर्या तो मैं भावजीन विनंती करू छू कि ये साहित्य संमेलन स्वरूप कुणसो रेणो वन आपण कुणसे विषय और में हाताळेन चावच कुणसे विषय पर या चर्चा वेन चावच तो ये संदर्भे में आपण भी 2 मिनिट आपण मार्गदर्शन करू. ये जो साहित्य संमेलन तो ऑल इंडिया बंजारा सेवा संघेरो आणि मला वाटतं આપણે महाराष्ट्र में भारतीय में पेलो साहित्य संमेलन वेरो छ आणि ये साहित्य संमेलन अध्यक्ष करण हमार वडील बंधू भीमनीपुत्र मोहन गणूजी नाईक इंदूर तम अध्यक्ष पर निवड किदे और बदल में प्रथमतः तमार संयोजक तमार जो सूचक एर मैं अभिनंदन करूँ छू. साचिन के ये नानक्यासी गामे हमार चिचखेड़ तांडेर मोहन भ्यार तम निवड किदे मैं तमार शेर ऋणी छू का साचिन नानक्यासी तांडे माहिती तम मोहन भ्यार साहित्य संमेलन अध्यक्ष किदे आणि और साहित्यन तम जो आवडी मोठ किंमत दिने और बदल शेर आभारी छू. आणि आबाला अरविंद जाधव मार समाजेबद्दल मार काही हायच वर बदल तम हाय किदे आणि ये आज जो स्वागत करे माय मोहन भ्यारो और स्वागत सारू हमार हरिभाऊ राठोड आमदार आणि तमार साहित्य संमेलनेर संयोजक सुखलाल भाऊ चौहान आणि वरचे टीम आणि वरबरोबरच हमार धर्मसिंग भ्या आणि हमारा तालुका जत्रे भी वर सोबत आए से मंडळी युवा कार्यकर्ता साजीना साहित्य संमेलन લીધે એ ખૂબ મોટો આનંદેર વાત છે કે સાજીના આપણે સમાજે માં શુકલાલ ભાऊ કેરેજુ बोले न 1000 वणा बोल दिया पण वो आठवण रही नहीं पण एक वणा लग ना के तो वो आठवण जलम भरत वो के आज ना वाचे आज दूसर पीढ़ी वाचली तीसर पीढ़ी वाचली वाचे में आवे तो साहित्य संमेलन साहित्यकार रेणू અને કવિ રેણુ લખેવાળો રેણુ એ અત્યંત આવડે છે મારતો તમે કેણો છે કે ભા आपण संस्कृती आत्री आज सुखलाल भाऊ का આપણે संस्कृती श्री संस्कृती कोणशे समाजेम छेनी असं मन वाटत कारण आपण संस्कृती आत्री आज छ आपण सण त्योहार छेत आपण मनावचा आणि संस्कृती अनुसार समजा हरिभावरण मारो काही 20 गणेश गोवी आहे तो ये त्योहारे माई हरिभाव भाव माती दर्शक नाराज हो गो वन बलाल लियाव होळीन बलालो आणि ये जो हमार समाजे में न्याय कारभारी डावो साणो आणि जे आसामी ये लोग जो प्रथा रांगे थी हमार कदी पीढ़ी रांग
वो प्रथा आज हमारो शासन रबारो जो तंटा मुक्ति चला रहे महात्मा गांधी तंटा मुक्ति योजना ये हमार संस्कृति देन छ कारण वो स्थापना की असं मार्ग कळणं आणि खरं वाच आणि आजकाल कसं वेरो छ हरिभाऊ का हमार संस्कृति में जो शब्द छ जे आंगे हमार बाप दादा वापरते थे हमार जो बोली भाषा छ आज और विसर पड़ रहा छ काही काही ठिकाणी तो मोठे समजा शहर में हमार भाषा बोल रही कोणी हमार समाज आवडा मोठो समाज शहर में चले पण हमार भाषार हायवे विसर पडोच तो ही विसर न पडेन आहे आणि मार केणो छ कत्ताही मोठो अधिकारी वेगो कट्टाही मोठो मन क्या वेगो तो आपण संस्कृती न भूलू असो हमारो आणि मोहन भ्यारो केणो छ आणि संस्कृती न भूले ती काय विचारो छ का हम म्हणजे जो दिशान जाहीर छ उ दिशा जा रे कोणी दुसऱ्या दिशान चले जा रे तो असो विसर न वेणू ही शेती मोठो वाच आणि उजियक समाजे माई कभा हमार संस्कृत तम जो साहित्य सम्मेलन ले रहे ये साहित्य सम्मेलन असो विषय रेंज आहे का आपण बोली भाषा तो बोले न चाहे कवड़ा मोटे अधिकारी हो हमार छपचा पर हमार पोत हमें गोरमाटी भाषा को नहीं आ रही ये तो छत पण हमार तांडे न तम विसरणू कोणी तांडो बहुत बढ़िया तांडो एक आस्वाद छ आणि शहरेम आपण शेरानी शहरेम क्वचितच लोक आंगળી મોજે 10-5 लोक राहता पण हमारो समाज तांडे में रेरो छ आणि तांडे न भूलणू एक दूसरो प्रश्न जी आणि हम संस्कृतीच काही हमार भाषाच काही पण हम याड़ी बापेन भूल जा रहे ये भी तुम्हारे साहित्य सम्मेलन में विषय रेणु असो मारो मत छ याड़ी बापन तम जो भी दैवत मानती हो कविता भी भगवान मानते हुए तो याड़ी बापे मुंड्यांग भगवान छे ये संस्कृती आपण गोरमाटी छ ही गोरमाटी संस्कृती जपणू फार काळेर गरज छ तो असो मारो मत छ आणि तम अभी मोहन भ्या जो साहित्य लख छ असे कैक साहित्य आहे पण येंदून खेडाम रेती येंदूर प्रगती कोणी वेरी म्हणजे वो जतेर वो तो थांबेले छ येन प्रगती आप जसो मोहन भ्यान तम प्रगती दे रहो ये तमार वडी ती वेरी तम न प्रगती की तो कतराई लोको काही लोको ये प्रचार वेनी या प्रसार वेनी तो असो समजा तम से जते मोटे मोटे अधिकारी छो कर्मचारी छो विद्वान छो लखमेलो छो हाई कर्मी आज हमार खेड़े विभाग में लखताणी जागवत पड़े छ छपचा पर लोग प्रगति को नहीं करे तो वो ओस प्रगति तमार माध्यम में साहित्य माध्यम में हमार से गोरमाटी समाजेर वेणू आसमार कळकळी विनंती है तम सेवेन ये पर उजाळा पाणू आणि शेर लक्षमला देणू आणि शिक्षणे बदल भी આપણે या साहित्य संमेलन આપણે गोरमाटी शिकणू कारण तांडेम रेती शिक्षण फार महत्व कमी दे मेले हम आज भी वाटरोच लोगों का हम खूब आंग चले गए पण शिक्षण बारे में 25% भी आंग को नहीं असो मारो मत हाँ तो ये शिक्षण बदल भी अपने या साहित्य सम्मेलन में वो विषय रेणू आणि आज काही प्रगती सारू व्यापारी दृष्टिकोन भी गोरमाटी वजाळो पाळणो ये साहित्य संमेलन दृष्टिकोन येते असे काही विचार म्हणजे हमारो समाज लार न रेणू जसो आपण के तम के मेले सुखराम भाऊ के मेले तो हमार राजार अनुकरण वो दूसर लोग लेता और फादो ले तो हमार समाज लार न रेणू हमार समाज आंग वेणू ये पर उजाळा पाळणू असे काही असे विषय साहित्य संमेलन में रकाळणू आणि वो विषय बोलणू असो मारो मत छ आणि तम खूबच आचो काम कर छो जेणेकरून मोहन भ्या बरोबर तो साहित्यच लखच पण वन साहित्य आंग बळायरो पुण्य ही तम कर छो असो मन वाटरो आणि पुण्य वाच समाजी सारू आज देन दे तम पैदा कर नाख्यो आणि आज वाच मग परमेश्वरेनं याडी जगदंबानं जगद्गुरु शिवालाल महाराजेनं मग तो वंदूर चरणी प्रार्थना करू छू કે પરમેશ્વર એ સાહિત્ય લખેવાળા જ કોની પણ એને ઉજાળા દેવાળાને એને વટાયવાળાને બી સદબુદ્ધિ દ અને એને આસે અમારા સમાજે સારું ધડપડ કરેવાળાને પ્રગતિ દ આસમાં પરમેશ્વર પ્રાર્થના કરું છું અને સંયોજક
काही तुम्हाला नंदूभाऊ पवार हे मार नाम लीधे अरविंद भाऊ अरविंद जाधव मार नाम शौचाय और बदल તમાર સે મંડળે આભારી છું. મારા શબ્દ आता थांबू છું. जय शिवाला. धन्यवाद भैया. खरोखरच तुम जे विचार मांडे छो वो विचार हमारा संयोजकर माध्यम बेसगेचा आणि हमारा तिच्यावर भी टीमेवाळ भी ओंदूर भी माध्यम बेसगोच आणि पुण्य तो लागेच हमने ना, कारण आपण बापदादा केमेलेचं की करो जतन आपणी रूढी बन जाणा, करो जतन आपणी रूढी बन जारा, धोकोच आंगेर पिढी न रे करो जतन. या हम 17 वर्ष सांभळे ते करता आणि हमने नहीं वाटरो छे कि बा हमने नहीं धोकोच आंग चालन आय वाळे काळे में वो धोको निर्माण न वेचाणो करता आणि हम आबेती शेन लेताणी आणि शेर सोपतेमाय रेताणी एक आपण गोर समाजेरो काहीतरी आपण भव्य दिव्य कार्यक्रम मुंबईमच का करा और संकल्पना हम केतेरी आतमने कारण की मुंबई एक महाराष्ट्रमच कोणी भारतीय एक मेगा सिटीचं आणि वमाहिती जर आपण कोणची वातेर विचार प्रचार आचार जर करी आणि तो खरोखर पुरो जग वर छे नी काही कतरी नोंद करीए करतानी आपण मुंबईમાં ही कार्यक्रम તમાર શેર સહકાર્યથી લેવાળ છા તો આબ મ છે ની કાંઈ આપણે યાત્રામાં તો જે આપણો યુવા નેતૃત્વ છે અને ખરોખર યુવા પેઢીના અંગચાલન વંદુર ગરજ છે કરતાણી આપણો સુમિત ભાऊ आज प्रभातीથી અમાર सोबत છે કાલેથી વાટ દેખ રે તેવો તો વંદુર ભી આમची एक साहित्य संमेलन वळीती अभिनंदन कराचा आणि वंदुर विचार काय छे साहित्य संमेलन येना आणि वो खरोखर कसोऱ्यांच्या आवचे साहित्य संमेलन आपण वंदून मी विनंती करायचा की आपण वंदूर छेनी काही विचार मांडणं बे हात करताना. धन्यवाद नंदूभाऊ. आता से जमे हुए शे मार वरिष्ठ मार बंधू भगिनीन शेर मारो जय सेवालाल. ऑल इंडिया बंजारा सेवा संघ तर्फे मुंबईन जो आज 5वं अखिल भारतीय गोर बंजारा साहित्य संमेलन बेरोचं वर सारू आज मुंबई तिशे संयोजक आता आयचं क हमार एक नानक्याच गामेर हमार अंकल मोहन नाईक इंदून वो अध्यक्ष कितेचं इंदून हमेन गर्वच व हमार नानक्याच माहूर किनवट तालुकान आज जागतिक पातळी पर जे लेजाताणी एक ओळख निर्माण करून देण्याचं कारण ओळख का निर्माण व्हायचं कारण आज आपण लारे हप्ताम सांभाळी क विश्व सुंदरी स्पर्धा व्यक्ती वो मागीर आपण वो जो सुंदरी आज भारतीय वीज मिस इंडिया मिस वर्ल्ड वन कोई ओळखते कोणी पण जे तरह ती कोण जागतिक एक व्यासपीठ मळो व वो व्यासपीठेर येती हरियाणा स्टेटेनं कुकाई एक महत्व प्राप्त वेगो वसोच ये अखिल भारतीय बंजारा साहित्य सम्मेलन येती हमें हमारा एक नानकेसो चिचखेड़ गामे न गोरमाटीर एक हमार एक साहित्यिक सहकरण आता एक नानकेस गामे लुप्त म्हणजे जो आपण समाज लुप्त वेरोचं जे पिढी आपण आंगेर पिढी जो आयवाळचं उंदूर आपण बोल भाषा संस्कृती काहीच उंदूर एक जतन करेवाळो एक मनक्या आज चिंचखेड़ गामे में एक जीवतो छ एक साहित्यिक हमार अंकल मोहन नाईक इंदूरवडी ती आज आंगेर पीढ़ी जो भी आयवाळचा हमार सबच्यावर नानकी जो वाचेवाळचो पुस्तक क गोर समाज काहीच गोर संस्कृती कतरा साली ती चालती आ रही छ सेवालाल महाराज कोण छ सामकियाडी कोण छ जगदंबाडीर काहीच ये शे कार्य शे वो पुस्तकेम लखन छ तो हमार एकच विनंती छ क जो भी साहित्य सम्मेलन आए वो अपन जो मुख्य पहराव छ पगड़ी छ धोती छ कुर्ता छ उमाई आणो ये हमें एक कळकळे विनंती छ कारण आपण संस्कृती फार आज छ हम जगाचा आत मग मुंबई विद्यापीठात MBA करमलो छू पण काही मन योगायोगी ती मावरेन गॅस एजन्सी मळी आणि मग जुडतो गो खेडाती ताणाती जुडतो गो लोक जुडते गे आणि जो समस्या आज 25 साले आंगाडी 50 साले आंगाडी व्यक्ती वो जो आज जो दारूबंदीर कार्य ईच वाजी चालूच दारू चालूच शौचालय भी प्रश्न भी वो भी आज वशेच तो मग शे आज धर्मशे अंकल आज लोकप्रतिनिधीच बंडू नाईक इंदून एक कळकळे विनंतीचं की एक तांड्याबाई जो एकनाथ भाऊ चालू किदोच तांडे समूह चालू हम शिकन भी कोणी काही शहरेमध्ये राहायचा कोई फाटतूट नोकरी करायचा पण आपण तांडे समूह जावचा दवाळी मनावचा गामे समूह जावचा तो हमारे एक विनंतीच क जे भी अधिकारी उंदून एक विनंतीचं की एकांद दिवस आले एकांदी दन किंवा एक हप्ता तर तांडेम दो तांडा जो प्रश्नाचा वो मिटाव कारण वसंतरावजी नाईक वो बी तांडामच घेते जे आंगडी दारूबंदी किदे जे आपलं साक्षरता मिशन चलायते तांडे माई वो आपण वसंतरावजी नाईकच की देते तो हमारे एक विनंतीच क शेवेन फूल न फुलाची पकड़ी एक साले माई एक वणा आपण गामे समोर जावणो
एक प्रबोधन पर एक कार्यक्रम रखाणो एक मोठे मोठे आपण लोक छ हरिभाऊचं एक आपण समाज नेताचं मोहनजी नाईकचं बंडूजी नाईकचं आज आमदार प्रदीप नाईकचं धर्मसिंह अंकलचं हे आपण लोक छा पण कत्तबी आपण एक साखळी कत्तबी तुटरीस वो साखळीन जोडेर काम हम सेवन करेवा असा तो एकनाथ भाऊ हम तमार सोबत छा तांडा जोडेर कार्यक्रम हम जो युवा पिढी छ जे भी आज तबन माहौर किनवट तालुका मदत लागी है हम तमार सोबतच छा तो हमें ना आता बलान कोणी के सत्कार किदे शे टीम आहे आता धन्यवाद तमार आणि जो भी मदत लागे समजा साहित्य संमेलन हम तयार सा करें ना धन्यवाद जय सेवालाल धन्यवाद सुमित भाऊ आणि खरोखर असे युवा नेतृत्व नवीन पिढी जना तयार विय जना आपण समाजेन कतरी न्याय मिळीय